आषाढी एकादशीचा उत्सव आटोपून शेगावसाठी परतीच्या मार्गावर निघालेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे बुधवार दिनांक 30 जुलै रोजी रजतनगरी खामगाव शहरामध्ये आगमन झाले। गणगणगणात बोतेच्या गजराने अवधी खामगाव नगरी दुमून गेली। श्रीच्या पालखीमुळे खामगाव शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आली असता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी श्रीचे दर्शन घेऊन खामगाव मतदारसंघाच्या वतीने पालखीतील वारकऱ्यांचे स्वागत केले। या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे, गणेश माने, मंगेश इंगडे, श्याम मोरे व आदींची उपस्थिती होती। या प्रसंगी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी संत गजानन महाराजांच्या रजत मुखवट्याचे विधिवत पूजन करून दर्शन घेतले। पर्जन्यमान चांगले होऊन बळीराजाचे अन्नधान्य चांगले पिकावे व बळीराजा सुखी समृद्धी व्हावा व सर्वत्र सुख शांती आणि शांतता नांदावी व सर्व भाविकांच्या विधायक मनोकामना पूर्ण हो अशी श्री चरणी प्रार्थना केली। यावेळी श्री संत गजानन महाराज संस्थानाच्या वतीने माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। खामगाव शहरामध्ये विविध सेवाभावी संस्था व नागरिकांच्या वतीने पालखीमध्ये सहभागी झालेल्या वारकरी व भाविकांना मार्गात ठिकठिकाणी चहा पाणी फराळ पाकिटचे वाटप करण्यात आले। यावेळी आमदार यांनी दिलेली प्रतिक्रिया। संत गजानन महाराज शेगावचा राणा आज संत गजानन महाराज सद्गुरू संत गजानन महाराज यांची पालखी खामगावात आली। संबंध खामगाव शहरामध्ये दसरा दिवाळी सारखा सण तिथे साजरा केला जातो। आज मनापासून आम्ही गजानन महाराज चरणी हे साकडं घातलंय की आमचे नेते अजितदादा पवार हे लवकरच मुख्यमंत्री होत व त्या माध्यमातून आमचा बळीराजा जो आहे सुखी हो समृद्ध हो व सर्वसामान्य नागरिक याला हे सरकार आपलं असं वाटावं अशा प्रकारचं साकडं आम्ही घातलं। लवकरात लवकर बळीराजाची कर्जमाफी देखील सरकारने द्यावी अशा प्रकारची प्रार्थना देखील केली।